नमस्कार. मी मनीषा. बघा, आज जरासं पंतप्रधान पद याविषयी जरासं बघूया. माझ्या वाचनात काही गोष्टी आल्या आणि खरोखरच मला आश्चर्य वाटलं. तर पंतप्रधान पदावर बसलेल्या आपल्या देशातल्या व्यक्ती त्यांनी आपल्याला काय दाखवून दिलं बरं? तर एक श्रीमंत माणूस पंतप्रधान सहजपणे होऊ शकतो, हे नेहरूने दाखवून दिलं. एक गरीब व्यक्तीसुद्धा पंतप्रधान कर्तृत्वावर होऊ शकते, हे आपल्या मूर्ती लहान पण कीर्ती महान हे लालबहादूर शास्त्रीजींनी दाखवून दिलं. एक वृद्ध व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, हे मोरारजी देसाईंशिवाय कोण आपल्याला दाखवणार हो? एक तरुण व्यक्ती नोकरी सोडून पंतप्रधान पद भूषवते, हे राजीव गांधींच्याकडे बघून कळतं. एक शेतकरी माणूस पंतप्रधान होतो, चौधरी चरण सिंग. राजघराण्यातील व्यक्तीसुद्धा पंतप्रधान होऊ शकते, हे पी व्ही नरसिंहराव यांनी सिद्ध केलं. एक कवी मनाचा माणूस, कोमल मनाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि खंबीर म्हणजे निर्णय घेऊ शकतो, हे अटल बिहारी वाजपेयींनी आपल्याला दाखवून दिलं. आणि कोणी माणूस कधीही पंतप्रधान होऊ शकतो, हे एच डी देवेगौडांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि एक पंतप्रधानाशिवाय सुद्धा नुसतं पदावर बसलं तरी त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा देश चालू शकतो, हे मनमोहन सिंग यांनी दाखवून दिलं. आणि पंतप्रधान पद न भूषवता पंतप्रधान पदाची सूत्र चालवता येतात, हे कुणी बरं दाखवलं आपल्याला? सोनिया गांधी यांनी दाखवून दिलं. पण एक चहावाला लहानपणापासून अतिशय कष्ट करून आपल्या कर्तृत्वानं पुढं आलेला, आपलं जीवन सारं देशाला समर्पित केलेला एक चहावाला नरेंद्र मोदीजी, हे सरपंच पदाची निवडणूकसुद्धा न लढवता निव्वळ आपल्या कष्टामुळं पुढं येऊन गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान तीनदा होऊ शकतात, हे त्यांनी आपल्या कष्टानं सिद्ध केले. पण सारी दुनिया त्यांच्या विरोधात आहे. सध्याचं वातावरण पाहिलं तर सारी दुनिया त्यांचे पाय ओढण्यासाठी बसलेली आहे. परमेश्वराला सुद्धा वाटतंय, की म्हणजे असं वाटत असेल, अरे मी ह्याला कोणत्या मातीतून तयार केलेला आहे, की हा माणूस सगळ्या जगाच्या शिव्या खातोय आणि सगळं जग याला शिव्या देतंय, तरी हा मी बनवलेला माणूस खंबीरपणे उभा आहे आणि आज ना उद्या तो विश्वगुरू होणार आणि निश्चित होणार, कारण जनता त्यांच्या पाठीशी आहे. तर असं हे पद आहे आणि असे हे आपले आत्ताचे पंतप्रधान आहेत. धन्यवाद. आपल्याला पंतप्रधान